शालार्थ आयडी घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकाच जावक क्रमांकावर वेगवेगळ्या व्यक्तींचे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप होतोय। तपासात अधिकृत कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळल्या। एकाच आदेशाखाली भिन्न नावांचे संच नोंदवल्याची बाब न्यायालयात मांडली गेली। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासाची सूत्र देण्यात आली। लवकरच या प्रकरणात मोठी कारवाई होण्याचे संकेत आहेत। बोगस शालार्थ आयडी कुणाच्या मंजुरीने तयार झाले याचा तपास सुरू आहे। किरण ताजणे अधिक माहिती देतात। किरण, हे प्रकरण काय विषय आहे? प्रसन्न सर, सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा एकूण जो तपास होता तो आर्थिक गुन्हे शाखेकडे होता। मात्र नंतरच्या काळामध्ये या प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यासाठीचं विशेष पथक स्थापन करण्यात आलेलं आहे आणि एसीपी मिटके यांच्याकडे याबाबतची जबाबदारी देण्यात आलेली आहे। कोरोना किंवा कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये अनेक जणांना अधिकचा अनुभव आहे असं दाखवून त्यांची एकूणच जी शालार्थ आयडीसाठीची जी प्रक्रिया होते, अधिकृत शिक्षक म्हणूनची जी प्रक्रिया होती ती करण्यासाठी लाखो रुपये उकळल्याचं या सगळ्या निमित्तानं समोर आलेलं होतं। वेगवेगळ्या स्वरूपाच्या गंभीर तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। शासन पातळीवर देखील याची दखल घेण्यात आलेली होती आणि महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या अनुषंगाने तपास जसा जसा पुढे सरकत जातोय त्यामध्ये संघटित गुन्हेगारी कशा पद्धतीने आहे त्याचं देखील या सगळ्या निमित्तानं बाब समोर आलेली आहे। आता पोलिसांच्या माध्यमातून याबाबतचा कठोर कारवाईचा देखील पवित्रा उचलला जाऊ शकतो अशा स्वरूपाची माहिती आहे। यामध्ये काही आउटवर्ड जे नंबर आहेत त्या नंबरमध्ये एक नंबर असताना अनेकांचे त्यामध्ये संच दाखवले गेलेले आहेत। त्यामुळे कशा पद्धतीनं बनावट शालार्थ आयडी मिळवण्यासाठीचे जे प्रयत्न झालेले आहेत ते यातून स्पष्ट झालेले आहेत। या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। दररोज नवनवे अपडेट या सगळ्या संदर्भामध्ये येत आहे आणि या सगळ्यामध्ये जर बघितलं तर शिक्षकच नाही तर मुख्याध्यापक असेल, शिक्षण संस्था असतील आणि अधिकारी वर्ग असतील, हे कशा पद्धतीने यामध्ये मिळालेले होते, कशा पद्धतीनं हे रॅकेट सुरू होतं हे आगामी काळात तपासाच्या माध्यमातून समोर येणारच आहे। मात्र संपूर्ण प्रकरण पाहता संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने पुढे सरकत जात आहे आणि आता त्या अनुषंगाने पोलिसांच्या माध्यमातून कारवाई देखील होणार असल्याची माहिती मिळते। प्रसन्न सर, धन्यवाद किरण। या विषयाकडे आपलं लक्ष असेल। शालार्थ आयडी घोटाळा हा प्रकार नेमका काय आहे आणि त्याच्याबद्दल काय अपडेट्स येतात?